श्रीराम समर्थ. दसरा दसरा हा सण यावर्षी 12 ऑक्टोबर 2024 या दिवशी साजरा केला जाणार आहे. तर दसरा म्हणजेच विजयादशमी अत्यंत शुभ मुहूर्त म्हणून आपण साजरा करतो. दसरा हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणून मानला जातो. दसरा किंवा विजयादशमी म्हणजे हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक म्हणून समजला जातो आणि त्यामुळे त्याचे पावित्र्य आणि महत्त्व खूप श्रद्धेने साजरे केले जाते. या वर्षी हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्यातील शुक्ल दशमी तिथी म्हणजे 12 ऑक्टोबरला सकाळी 10:58 सुरू होणार आहे आणि 13 ऑक्टोबरला म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 9:08 तो शुभमुहूर्त असणार आहे. दसरा हा सण शुभ असल्यामुळे या दिवशी नवीन खरेदी करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. कारण 3.5 मुहूर्तांपैकी हा दिवस शुभ असल्यामुळे जी काही आपण खरेदी करतो, जी काही वस्तू घेतो, एखाद्याला गाडी घ्यायची असेल, एखाद्याला जमीन घ्यायची असेल किंवा कोणाला घर खरेदी करायचं असेल किंवा नवीन कोणतीही खरेदी करायची असेल, आपण केलेली खरेदी ही शुभ फलदायी प्राप्त होते. म्हणून दसऱ्या दिवशी सर्वजण जाणून बुजून खरेदी करत असतात. दसरा विजयादशमी या दिवसाचे महत्त्व याविषयी एक कथा आहे, ती आपण ऐकणार आहोत. पौराणिक काळामध्ये कौस्थ नावाचा ब्राह्मण मुलगा हा वरतंतू ऋषींच्या आश्रमामध्ये शास्त्रविद्या शिकायला होता. कौस्थ हा अतिशय बुद्धिमान, हुशार आणि नम्र विद्यार्थी होता. वरतंतू ऋषींकडून त्याने संपूर्ण विद्या ग्रहण केली. कौस्थ सकल शास्त्रविद्या शिकून तो त्या विद्यांमध्ये पारंगत झाला. त्यावेळी त्याच्या मनामध्ये असा विचार येऊ लागला की आपण वरतंतू ऋषींकडून, आपल्या आचार्यांकडून एवढी विद्या ग्रहण केलेली आहे, 14 विद्यांमध्ये तो पारंगत झालेला होता, तर या बदल्यामध्ये आपण आपल्या ऋषीमुनींना, आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा काहीतरी दिली पाहिजे. असा विचार करून तो वरतंतू ऋषींकडे आला आणि त्यांना विचारता झाला की हे गुरुवर, तुम्ही मला 14 विद्यांमध्ये, 14 शास्त्रविद्यांमध्ये पारंगत केलेले आहे, तरी तुम्ही मला कृपा करून माझ्याकडे गुरुदक्षिणा मागा. कोणतीही गुरुदक्षिणा असू द्या, मी ती द्यायला तयार आहे. पण वरतंतू ऋषी हे अतिशय उदार मनाचे होते. त्यांनी कौस्थला किंवा अन्य कोणत्याही विद्यार्थ्याला गुरुदक्षिणा मिळावी या अपेक्षेने विद्या शिकवलेली नव्हती. म्हणून वरद ऋषींनी कौस्थची मागणी नाकारली. पण कौस्थ हा हट्टी होता. कौस्थने आपल्या गुरूंना खूप खूप विनवण्या केल्या, खूप आग्रह केला आणि म्हणाला, काही करून तुम्ही मला काय देऊ तेवढे सांगाच. शेवटी गुरु म्हणाले, मी तुला 14 विद्या शिकवल्या, 14 विद्यांमध्ये तुला पारंगत केले, तर तू पण मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा एकाच मनुष्याकडून आणून दे. यावर कौस्थ गुरूंना वंदन करून हो म्हणून मी 14 कोटी सुवर्ण मुद्रा एका माणसाकडून आणून देईन असे वचन देऊन तो आश्रमाबाहेर आला. आणि नंतर तो विचार करू लागला की आता 14 कोटी सुवर्ण मुद्रा एकाच मनुष्याकडून कशा काय द्याव्यात, कारण आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा ही प्राण गेला तरी दिलीच पाहिजे, हे त्याला चांगलेच ठाऊक होते. त्यावेळी रघुवंशाच्या रघुराजाचे नाव त्याने ऐकलेले होते. रघुराजा हा अत्यंत उदार, दयाळू आणि विद्वानांचा भोक्ता होता. तो
विद्वानांचा खूप आदर करीत असे. त्याने आपल्या राज्यामध्ये नुकताच विश्वजित यज्ञ केला होता आणि त्या यज्ञामुळे त्याचे संपूर्ण द्रव्य भांडार रिकामे झालेले होते. आणि नेमक्या अशाच वेळी कौस्त हा त्याच्याकडे अतिथी म्हणून गेला होता. आपल्या गुरूंना दिलेल्या वचनाप्रमाणे कौस्तने रघुराजाकडे 14 कोटी सुवर्ण मुद्रांची मागणी केली. पण त्या वेळेला रघुराजाकडे बिलकुलही द्रव्य शिल्लक नव्हते. आता अतिथीला तर रिकाम्या हाताने परत पाठवता येणार नाही. विन्मुख होऊन अतिथी जाऊ शकत नाही हे रघुराजांना चांगले माहीत होते. मग रघुराजाने यावर काय करायचे, काय उपाय काढावा असा राजा विचार करू लागला. त्यावर त्याला एक कल्पना सुचली की आपण स्वर्गामध्ये जाऊन इंद्रावर स्वारी करावी आणि कुबेराचे धन प्राप्त करून या कौस्तला ते धन आणून दिले पाहिजे. म्हणजे आपण या अतिथीच्या वचनातून मुक्त होऊ. पण इंद्राने आपल्या गुप्त संघटनांकडून रघुराजाचा हा बेत ओळखला आणि अगोदरच राक्षसांशी युद्ध करून थकलेल्या इंद्राने एक युक्ती काढली. त्याने कुबेराला आपल्या दरबारामध्ये बोलावून घेतले आणि इंद्र कुबेराला सांगू लागला की आपल्याला सावध राहिले पाहिजे, कारण आपल्यावर रघुराजा हा द्रव्यापोटी सुवर्णापोटी चाल करून येत आहे. म्हणून हे युद्ध न करता आपण यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. तेव्हा हे कुबेरा, तू सुवर्ण मुद्रांची वृष्टी कर, म्हणजे हे युद्ध टळेल. मग कुबेराने विजयादशमीच्या दिवशी आपट्याच्या आणि शमीच्या झाडावर सुवर्ण मुद्रांची वृष्टी केली आणि त्या 2 झाडांखाली सुवर्ण मुद्रांचा ढीग पडलेला रघुराजाने बघितला. मग रघुराजाने तो ढीग कौस्तला दाखवत म्हणाला की हे अतिथी, तुला हव्यात तेवढ्या सुवर्ण मुद्रा या ढिगातून तू घेऊन जा. त्यावर कौस्ताने बरोबर 14 कोटी मुद्रा घेतल्या आणि उरलेल्या त्या रघुराजाला परत केल्या. पण रघुराजा हा उदार मताचा होता. त्याने संपूर्ण राहिलेल्या सुवर्ण मुद्रा आपल्या प्रजेमध्ये वाटल्या. इकडे कौस्ताने सुद्धा 14 कोटी सुवर्ण मुद्रा आपल्या गुरूंना दिलेल्या वचनाप्रमाणे एकाच मनुष्याकडून त्या 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणून दिल्या. या घटनेचे तसेच रघुराजाचे स्मरण राहावे म्हणून तेव्हापासून लोक आपट्याची पाने सुवर्ण मुद्रा म्हणून, सोनं म्हणून लुटतात आणि शमी वृक्षाची पूजा करतात. कारण शमीची पूजा प्रभू रामांनी सुद्धा केलेली होती. तसेच शमी वृक्ष हा पाप शमवतो आणि शमीच्या झाडावर सुवर्ण मुद्रा पडल्या होत्या म्हणून त्याची पूजा केली जाते. तसेच दसरा या शब्दाला दशहरा असे देखील म्हणतात. दसरा या शब्दाची उत्पत्ती दशहरा अशी आहे. दश म्हणजे 10 दिशा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत, 10 दिशा हरल्या आहेत. पहा, दसऱ्याच्या आधीच्या 9 दिवसांच्या नवरात्रात 10 दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात. 10 दिशांवर देवीने विजय मिळवलेला असतो. म्हणून दसऱ्याला दशहरा किंवा विजयादशमी असे म्हणतात. याच दिवशी, याच दसऱ्याला पौराणिक कथेनुसार दुर्गा देवीने रणचंडिकेचे रूप धारण करून महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता.
आपल्याला माहीत आहे की महिषासूर कसा होता, अतिशय क्रूर आणि त्याने तिन्ही लोकांवर आधिपत्य गाजवलेले होते. तिन्ही लोक त्याच्यापासून त्रस्त होते. महिषासूरला महिषासूर असं का म्हणत होते, तर महिषासूरचा जन्म म्हैशीच्या उदरातून म्हणजे म्हैशीच्या पोटातून झालेला होता, म्हणून तो अतिशय ताकदवर होता. त्यामुळे लोक त्याला महिषासूर असे म्हणत. दुर्गा देवी त्याचा अंत करण्यासाठी त्याच्या राज्यामध्ये ध्यानस्थ बसलेली असता महिषासुराने त्याच्या ऐकीव बातमीने त्या ठिकाणी पोचून दुर्गा देवीवर मोहित होऊन तिला लग्नाचा प्रस्ताव ठेवला. काही करून तू माझ्याशी लग्न कर असं त्याने देवीला सांगितलं. त्यावर देवी महिषासुराला म्हणाली, मी असं ऐकलं आहे की तू त्रैलोक्यामध्ये सर्वात शूरवीर आहेस. मग तू मला तुझी युद्धकला दाखव आणि माझ्याशी युद्ध कर आणि मला विजय प्राप्त कर. महिषासुराने दुर्गा देवीचे आव्हान स्वीकारून दुर्गा देवीबरोबर युद्ध करण्याचे ठरवले. त्याला मनोमन वाटू लागले, ही तर एक साधी स्त्री आहे, हिच्याबरोबर मी सहज युद्ध जिंकेल. त्यावर दोघांमध्ये घनघोर युद्ध चालू झाले. महिषासुराला काही केल्या दुर्गा मातेला हरवता येत नव्हतं. शेवटी दुर्गा मातेने रणचंडिकेचे रूप धारण करून महिषासुराचा वध केला. तो याच दसऱ्याच्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराबरोबर 9 दिवस घनघोर युद्ध केले आणि त्याला दसऱ्या दिवशीच ठार मारले. आसुरी वृत्तीचे अन्यायी शक्तीचे निर्दालन दुर्गा मातेने केले, दुर्गा देवीने केले. देवीने असुरावर विजय मिळवला. हे सर्व विजयादशमी या तिथीला मिळवलेले गेले, म्हणून या दशमीला विजयादशमी म्हणतात. तसेच प्रभू रामचंद्रांनी त्रेतायुगामध्ये लंकेचा राजा रावण याचा वध करून याच दिवशी विजय मिळवला होता. आपल्याला माहीत आहे, लंकापती रावणाने सीता मातेचे अपहरण करून सीता मातेला लंकेला पळवून नेले होते. सीता मातेला परत मिळवण्यासाठी प्रभू रामचंद्र आणि लंकापती रावण दशानन या दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. महारामायण घडले. प्रभू रामचंद्रांनी रावणाच्या 10 शिरांचा म्हणजे 10 तोंडांचा नाश करून रावणाला ठार मारले आणि तो दिवस दसरा हाच होता. त्यामुळे दसऱ्याला विजयाचे प्रतीक म्हणून विजयादशमी साजरी केली जाते. तो दिवस म्हणजे आश्विन शुक्ल दशमीच्या दिवशी प्रभू रामांनी रावणाचा वध करून सीता मातेला सोडवले होते. तेव्हापासून दसरा हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. तसेच या दिवशी रावणाबरोबरच कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्याचेही दहन केले जाते. पुढे द्वापर युगामध्ये अर्जुनाने अज्ञातवासामध्ये असताना शमीच्या ढोलीत आपली शस्त्रे लपवून ठेवलेली होती, ती काढली होती. कारण कौरवांना पांडव विराट राजाकडे असल्याची बातमी लागली होती. म्हणून पांडवांचा शोध घेऊन त्यांना समाप्त करण्याच्या उद्देशाने युद्धाच्या हेतूने कौरवांनी विराट राजावर आक्रमण केले. त्यावेळेस कौरव सैन्यांनी विराट राजाच्या गायी पळवून नेल्या होत्या आणि अर्जुनाने इकडे शस्त्र काढून कौरवांबरोबर युद्ध करून याच दिवशी कौरवांवर विजय मिळवला होता. दसरा हा दिवस विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. अशा या शुभफलदायी
आणि शुभ मुहूर्ताच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.